चरित्र वाचता वाचता स्वामी काय ते कळलं नाही, परंतु समोरून एक पालखी जात होती. पालखी बघता बघता असं वाटलं जणू अक्कलकोटच अवतरलंय. लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता. अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता. अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव जय देव जय देव जय देव जय जय अवधूता. अगम्य लीला स्वामी दर्शन होत. स्वामी चरित्र वाचता वाचता पूर्वांग नास्तिकाचा स्वामी भक्त झाला हे तुम्हाला नंतर कळेल, पण आध्यात्मिक भक्तीने त्याचं आयुष्य बदलून गेलं. स्वामींबरोबर लावलेली सायकल घ्यायची शर्यत त्याने पुस्तकं आणि चहा विकून पूर्ण केली आणि काही वर्षातच स्वतःचं सायकलचं दुकान उघडलं. त्याला अनंत आध्यात्मिक सायकलचे दुकान असं वडिलांचं नाव दिलं आणि मग काही वर्ष काम करून शिक्षण घेत आपले सर्व लक्ष हेल्मेटच्या शोधाकडे वळवले. तुम्ही मला संकट द्या, मी तुम्हाला संकटातून बाहेर काढून दाखवतो, कारण शर्यत आपली अशी संपणार नाही. आणि एक दिवस स्वामींनी त्याच्या प्रयत्नांना साथ दिली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या जगात हाहाकार उडाला तो असा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण खेड्यात राहणारा पूर्वांग महाडिक या मुलाने अनोखा शोध लावला आहे. हेल्मेट घातल्याशिवाय बाईक स्टार्ट होणार नाही असं डोकं थक्क करणारा शोध लावला आहे. या हेल्मेटला नाव काय द्यायचे हे अजूनही ठरलेलं नाही, मात्र या हेल्मेटमुळे बरेच जणांचे प्राण वाचतील यात काहीच शंका नाही. या हेल्मेटला विकत घेण्यासाठी भारताबरोबर अमेरिका व फ्रान्स इतर मोठमोठ्या कंपन्यांनी करोडोची बोली लावली आहे. पूर्वांग महाडिक आताच युथ आयकॉन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सर्व स्तरांवरून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कॅमेरामन अश्विन रोडेसह पूजा जाधव, आपला आवाज मुंबई. आता एवढा मोठा मी सुपरस्टार झालोय तरी सुद्धा त्या पाड्यामध्ये तुझं काय असतं? अरे बाबा, त्या घरात तुझ्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत म्हणून मी तिकडे सारखी जाते. कसल्या आठवणी? चला आता बरं. ड्रायव्हरला सांगितलं तुला घरी सोडायला. अरे पण मला सांग, तू ते कसला हिशोब चुकता करणार होता त्याचं काय झालं? तो एका व्यक्तीवर हिशोब चुकता करायचा आहे. तू हो पुढे, ड्रायव्हर बरोबर मी हिशोब चुकता करून येतो. हो बाबा, आता तू काय खूप मोठा माणूस झालास ना, आणि आपण श्रीमंत झालो, एवढा मोठा तू बाहेर बंगला बांधलास, मग तुला त्या घराची आता आठवण येत नाही. स्वतःच्या हिमतीवरती बांधलाय. हो बाबा, स्वतःच्या हिमतीवर बांधलास, पण यामध्ये माझ्या स्वामींचे आशीर्वादही तुझ्या पाठीशी होते.
बरं मी घरी जाते पण तू वेळेत ये. होय हा हो. चल येते मी. ड्रायव्हर ताईला बरोबर घरी सोड. काय ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज ओळखलात का? तोच पूर्वांग महाडिक ज्याने तुमच्याकडे फक्त एक सायकल मागितली होती, ती तुम्ही मला दिला नाहीत. हे बघा आज मी स्वतःच्या हिमतीवरती काय काय केलंय ते. हेल्मेट घातल्याशिवाय बाईक स्टार्ट होणार नाही, पाण्याचे वर्गीकरण. इतकंच नाही तर हवेवरती ऑक्सिजन वेगळा तयार करता येतो असे वेगवेगळे शोध लावले. तुम्ही तर ब्रह्मांडाचे नायक, पाहिजे ते लोकांना देता, पण मला एक सायकल दिला नाही. पण मी स्वतःच्या हिमतीवर बघा आज तुम्हाला दाखवायला आलोय. आज इतका मोठा माणूस झालोय फक्त स्वतःच्या हिमतीवर. तुम्ही नाही मला मोठं केलं, मी स्वतः मोठा झालोय. बाय द वे अमेरिकेला जायच्या आधी तुमच्या बरोबर एक बोलायचं होतं. तुम्ही म्हणता की प्रत्येक वेळी संकटामध्ये मी लोकांना मदत करतो, दीनदुबळ्यांना मदत करतो, सगळ्यांच्या मदतीला धावून येतो. माझ्या तर आयुष्यात कधी धावून आला नाही. म्हणतात माझी रूपं आहेत, मी वेगवेगळ्या रूपामध्ये वावरतो. मग कुठे आहेत तुमची रूपं? दाखवा दाखवा तुमची रूपं, दाखवा तुमची रूपं. संकटांमध्ये छोट्या छोट्या रूपात मदत करणारा मी आहे, फक्त तुम्हाला ओळखता येत नाही. देवराज सेव्यमान पावना पंकजम. पैशाच्या रूपाने मदत करणारा तो मीच होतो. संकटात तुझी साथ देणारा तो मीच होतो. ऑपरेशन करून मृत्यूच्या गाड्यातून बाहेर काढणारा मीच होतो. पालखीत भेटलो तो मीच होतो. संकटात तुला मदत करणारा मीच होतो. म्हणजे हे सगळे तुम्ही होतात? हे लहानपणी भेटले तुम्ही सगळे हे तुम्ही होतात? स्वामी चुकलो मी. चुकलो. मला फक्त एकदा तुमचं दर्शन द्या स्वामी, एकदा दर्शन द्या स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी
बघितलंस बरं, या ब्रह्मांडाचा नायक मी, सर्वसामान्यांमध्ये वावरणारा मी. मठात मी मठात नसतो, तुमच्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये असतो. आतापर्यंत जी तुला मदत केली ना, हे जे सर्व आहेत ती माझी रूप आहे. त्यांना तू ओळखू शकला नाही, म्हणजे मी माझ्या मूळ रूपात येणार तेव्हा तू मला ओळखणार. चुकला माझं स्वामी, आता मला कळलं. म्हणजे मी सायकल मागितली, तुम्ही मला सायकल दिली असती, तर उद्या मी गाडी मागितली असती, बंगला मागितला असता. म्हणजे मी स्वतःच्या हिमतीवर काहीच करू शकलो नसतो. पण एवढं मोठं करण्याचं कारस्थान तुमचं होतं हे मला कळलं नाही. मला गर्व झाला होता. हे सगळं तुम्ही केलात. स्वामी मला क्षमा करा, मला सोडून जाऊ नका. म्हणतो येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मैं गया नहीं, जिंदा हूं. ही श्रीमंतीची देश नाही असं भटजीच्या मुखातून वदवणारा मीच होतो. आणि असं वदवलं नसतं तर तू इथपर्यंत आला नसतास. दादाने पैसे काढून घेतले नसते तर स्वतःच्या मनगटावर हवं ते मिळवता येतं ते तुला समजलं नसतं. त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला नसता तर इतक्या लोकांचे प्राण वाचवणाऱ्या हेल्मेटचा शोध लागला नसता. भविष्य हातात नाही तर कल्पनेच्या शक्तीत आहे. मोठ्या संकटात खूप मोठी यशाची किल्ली लपलेली असते, हे सगळ्यांनाच कळत नाही. ज्यांना कळतं ते किड्यामुंग्यांच्या गर्दीतून बाहेर आले आणि कुठच्या कुठे पोहोचले. माझा वरद हस्त सदैव तुझ्या पाठीशी असेल. येतो बाळा, मला निघायला हवं. नाही स्वामी, मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका, मला सोडून जाऊ नका. जाता जाता एकच सांगतो, सेवा करा, सेवेकरी व्हा, कृतज्ञ राहा, माणुसकी जपा. मी मंदिरात नाही, तुमच्यात आहे. शिर्डीचे साई मीच आहे. शेगावचे गजानन महाराज मीच आहे. 3.5 पीठाची आध्यात्मिक शक्ती मीच आहे. शाखा माझ्या वेगळ्या असल्या तरी संपूर्ण ब्रह्मांड मीच आहे. हम गया नहीं, जिंदा है. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.